नमस्कार मित्रांनो, दुचाकी विकत घ्यायची आहे पण किंमत जास्त वाटते का तुम्हाला? तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. सरकार लवकरच दुचाकीवर लागू असलेला GST कमी करण्याचा विचार करत आहे. ह्या निर्णयामुळे ग्राहकांना खूप मोठा फायदा होणार आहे. पण नेमका किती फायदा होऊ शकतो? कोणकोणत्या बाईक्स, कोणकोणत्या स्कूटर गाड्यांच्या किमती कमी होऊ शकतात आणि हा बदल कधीपर्यंत लागू होऊ शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. नमस्कार, AR ऑटो स्पेअरवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या भारतात दुचाकी वाहनावर 28% एवढा GST आकारला जातो. म्हणजे समजा एखाद्या बाईकची किंमत एक लाख रुपये अंदाजे असल्यास त्याच्यावरती तुम्हाला 28,000 एवढा GST भरावा लागत होता. हा टॅक्स दर खूप जास्त असल्याने अनेक वेळा उद्योग क्षेत्र आणि ग्राहक वर्ग हे सरकारला कमी करण्याच्या विनंत्या करत होत्या. तेव्हा आता कुठे सरकारने 28% GSTवरनं 18% GST करायचं ठरवलेलं आहे. जर 18%पर्यंत GST जर कमी झाला तर ग्राहक वर्गाला फार मोठा फायदा होणार आहे. उदाहरणार्थ बघूया आपण, एका गाडीची किंमत 1 लाख रुपये एक शोरूम आहे, तर तिला 28,000 रुपये GST भरावा लागत होता. तो आता तुम्हाला किती भरावा लागेल? तो फक्त आता तुम्हाला 18,000 भरावा लागेल. म्हणजे तुम्हाला 10,000 रुपयाचा त्याच्यामध्ये बेनिफिट मिळायला लागला आहे. तसेच 80,000च्या स्कूटरवर 22,400 एवढा GST भरावा लागत होता. पण तो GST आता 18% झाल्यावरती फक्त 14,400 रुपये होईल. म्हणजे ग्राहकाला त्याच्यामध्ये सुद्धा 8,000 रुपयाचा जागेवरती फायदा मिळणार आहे. यामुळे काय होणार आहे माहिती आहे का? लो बजेट स्कूटर बाईकपासून तर प्रीमियर आणि स्कूटर बाईकपर्यंत सगळ्या ग्राहक वर्गांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जर GSTमध्ये कपात झाली तर सर्व प्रकारच्या स्कूटर, बाईक यांच्या किमतीमध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. खूप प्रमाणात किमती कमी होतील. स्कूटर्समध्ये घ्या ॲक्टिवा, ॲक्सेस, ज्युपिटर, इलेक्ट्रिकलमध्ये घ्या ओला घ्या, 100cc मध्ये स्प्लेंडर, HF डिलक्स, त्याच्यानंतर तुमची पॅशन, 125मध्ये शाईन आहे, त्याच्यानंतर 150 ते 250cc मध्ये सुद्धा खूप साऱ्या गाड्या येतात. XZ येते, पल्सर येते, त्याच्यानंतर तुमची KTM येते, यामा R15 येते, सुझुकी जिक्सर येते. यासारख्या मोठ्या गाड्यांचे सुद्धा दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. शहरी भाग असो, ग्रामीण भाग असो, सगळ्यांमध्येही किमतीमध्ये कपात होणार आहे आणि याचा थेट फायदा सगळ्या ग्राहकांना मिळणार आहे. बाईकच्या कंपन्या आहेत ते पण हा निर्णय कधी लवकरात लवकर अंमलात आणत आहेत त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण जेव्हा GST 18%वर येईल तेव्हा मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या मागण्या वाढणार आहेत. त्यामुळे त्यांचा पण ऑटोमॅटिक फायदा होणार आहे. 1 लाखाच्या गाडीवरती 10,000 कमी झाल्यामुळे ग्राहक वर्गाला पण मोठा फायदा पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना पण त्यांच्या परवडणाऱ्या दरामध्ये गाड्या मिळणार आहेत आणि इलेक्ट्रिकल गाड्यांनाही जास्त प्रोत्साहन मिळणार आहे त्याच्यामुळे. तर मित्रांनो, GST जर कमी झाल्यामुळे बाईक, स्कूटर जर कोणाला घ्यायची असेल ती योग्य वेळ ठरू शकते. तुम्हाला काय वाटतंय? सरकारने दुचाकीवरचा GST कमी करायला हवा आहे का? तुमचे मत नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.